नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना पितृमोक्ष अमावस्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे पितृमोक्ष अमावस्या आणि उद्या घटस्थापना. उद्यापासून मग नवरात्र सुरू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार आतापर्यंत तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा. चला तर बघा मग पुढली व्हिडिओ. बाप रे बाप, सण तेव्हार म्हटलं की कामच काम होतात. शांता शांता, ओ इकडे आहे ना, हॉलमध्ये आहे. इकडे का करून राहिली तू? काही नाही हो, आपले सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांना शुभेच्छा देत होती. आज पितृमोक्ष अमावस्या आहे ना, तर त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत होती मी. झालं का देऊन तुझ्या शुभेच्छा? हो, काम ना. आता चहा वगैरे बनवशील? बापा बापा, चहा पिऊन झाला तरी तुमचा? अरे सकाळी पिऊन झाला, आता बनव ना. आता आंघोळ बिंगोळ केलं तर आता थोडीशी भूक लागल्यासारखी वाटून राहिली. आज उपवास पकडायचा आहे. हो, आता पूजा बिजा होतपर्यंत तर उपवास पकडणेच आहे. तर म्हणूनच म्हणतो चहा बनव म्हणून. तर 2-2 तासांनी तुम्हाला का चहाच पाहिजे का उपवास पकडले म्हणून? तुला माहित आहे ना शांता, आम्हाला उपवास सहन होत नाही. अहो, तसा विचार करताना तुम्ही खाव त्याच्यामुळे अजून तुम्हाला भूक लागते. शांता पटकन आता स्वयंपाक कर. लवकर नैवेद्य वगैरेचा कर, लवकर पूजापाठ करून आणि जेवण करावं लागेल. मग करतो बापा, करतो. आता सकाळपासून उठली आहो तर खाली आहो का? बसली आहो का? उठली तर सगळ्यात आधी झाडू लावली, घगरे बिगरे पाण्याचे घासले, मग पोचा लावली, आंघोळ केली, प्याचं पाणी पकडली. बस आता 5 मिनिट फक्त इथं येऊन उभी राहिली मी. आता आंघोळ पाणी झाला, आता स्वयंपाक करते. आता बनवून देते मी चहा. चहा प्या आणि वावरात जा. वावरातून पानं आणा पात्राडसाठी, मोहाचे नैवेद्यासाठी पात्राड लागते. अरे बापरे, वावरात जावं लागेल ना? नाही तर का, वावरात जा ना. वावरात जावं लागेल का म्हणून राहिली? अरे बापा सोनू, तुला आंघोळ कर म्हटली ना. आंघोळ नाही करत, काही नाही. लवकर आंघोळ बिंघोळ कर ना आणि ते आंब्याचे पानं वगैरे तोड, तोरण बिरण लाव ना दाराला. आई, पाणी गरम व्हायचं आहे ना. का पाणी गरम तर होता ना? भाऊ गेला आंघोळीला. असं का, भाऊ गेला का आंघोळीला? आणि अजून सोनू ते बेलपत्र आणशील, फुलं बिलं आणशील, आजी आजोबाच्या फोटोला हार होऊन घेशील. हो ना आई, हो आणीन मी, फुलं आणीन. हो, एवढा काम करतो. शांता का बनवून राहिली तर? आता उशीला का बनवतात? वड्याचं पाणी, पुरी, वडे, खीर. अरे तर एकटीच कधीपर्यंत करशील? तर कुंताला बोलवली नाही का? सांगितले ना, पण आता कसं आज अवसेचा दिवस आहे ना, तर त्यांना पण नैवेद्य वगैरे करावं लागते. त्यांच्या इथं तर श्राद्ध राहते ना, ते श्राद्ध करतात ना. हो, श्राद्ध करतात, पण आज अमावस्या आहे ना, पितृमोक्ष अमावस्या. तर आजच्या दिवशी सगळेच जण बनवतात दार दोडका, वडे, पुरी थोडासा आणि नैवेद्य करतात. श्राद्धच्या दिवशी ते तिथीनुसार तिच्या सासऱ्याचा तो 12वीचा श्राद्ध आला होता आणि आजचा जो नैवेद्य राहते तो सगळे आपले जे पूर्वज आहेत, आजोबा पंजोबा, सगळ्यांना तो अर्पण होते. म्हणून जे श्राद्ध करतात नाही करत ते सगळे जण आज आपल्या पूर्वजांच्या नावाने नैवेद्य करतात. असं आहे का? हो, तर थोडासा आता नैवेद्यासाठी बनवतो म्हणे, मग येतो म्हणे. येईल तोपर्यंत आता आयता करते मी. आणि कोणाकोणाला बोलवता आता सांगून द्या बाबा, तशा पद्धतीने स्वयंपाक करावा लागेल. आता कोणाकोणाला म्हणजे सगळ्यांनाच बोलवा लागेल, पण आज आता उशीचा दिवस आहे तर सगळ्यांच्या इथं करतात ना. हो, अवस ना, पुष्कळ जणाच्या इथं करतात. हे इंदूही करते, मंजुळा काकूच्या इथं करतात, गंगू मावशीच्या इथं पण करतात, अजून दुर्गाच्या इथं करतात. तरी पण बोलवून टाकायचा, एक जण येतील. हो ठीक आहे ना, बोलवून टाकीन. तर फक्त वड्याचंच पाणी बनवते का? दुसरी भाजी कोणती बनवते? भेंडीची बनवते ना, मोकळी भाजी, वरण. काल विशालला सांगितले ना भेंड्या घेऊन येशील म्हणून, आता घेऊन आला 2 किलो भेंड्या. होते भेंडीची भाजी, वड्याचं पाणी. बनव बाबा, पटकन चहा बनव ना. हो बापा, तुमच्या तर का नाही गाडा चहावर चटकलेला राहते. हे सोनू, टावेल दे ना. कुठे टावेल नेला तू? सोनू, विशाल आवाज मारत आहे ना, टावेल मागत आहे. काम सोनू, टावेल कशाला तू आणला इकडे? मी भाऊला म्हणत होतो ना, मी आंघोळ करतो म्हणून, ऐकत नव्हता म्हणून टावेल इकडे आणलो मी. सोनू, टावेल आण ना. हा ताई, मला बरं नाही वाटत आहे. काहून लक्ष्मी, आज किती कामं आहेत आणि बघा ना, मी काहीच नाही करू शकत. आता तुझ्या हाताचं आहे का? नाही जमत तुला, आता का करशील? आता कपडे भांडे कर बापा तू. बाकी स्वयंपाकाचा करते मी. आज आता औषधाचा स्वयंपाक करावा लागते, तर तू इकडे वगैरे हात नको लावू. काही लागला तर मागत जा. हो आई, ठीक आहे ना. हो, भांडे वगैरे घासायचे ना, मीच आणून देईन. येऊ नको आता तू स्वयंपाक खोलीमध्ये. मग स्वयंपाक झाला, पूजा वगैरे झाली की मग वाटल्यास हात लावशील तरी चालते. ठीक आहे. नाही आता ना कपडे गिपडे धुवून टाक आणि जेवढे भांडे आहेत तेवढे घासून घे ना, मग आराम कर आपल्या रूम मध्ये. आई, कोणाला बोलवले काम नाही स्वयंपाक करायसाठी? एकटेच करत आहात तर? आणि आपल्याकडे जेवण करायला नाही येणार का आज? आज ना लक्ष्मी, पितृमोक्ष अमावस्या आहे, तर सगळ्यांच्याच इथं ना अवस करतात. त्याच्यामुळे आम्ही बोलवत वगैरे नाही अवसेच्या दिवशी.
नाही, आपण जेवण करायला गेलो की नाही म्हणून विचारली. हो, आता ते श्राद्ध करतात ना तर बोलवतात. आता औषधाच्या दिवशी कसे प्रत्येक जणाच्या इथं करतातच अवस, त्याच्यामुळे घरी घरीच करतो आम्ही पण. हे शांताच्या इथं अवस राहते तर ते बोलवते. असं का? शांताताईच्या इथे राहते का? हा, नारायण का करत आहे? ते ना आंघोळीला गेले. आंघोळ झाली की इकडे पाठवशील नारायणला. थोडासा सामान लागत आहे, आण म्हणीन दुकानातून. बरं ठीक आहे आई, मी कपडे धुते तोपर्यंत. हो हो, ज्या कपडे धु, मी आता स्वयंपाकाच्या बघते. इतका उशीर झाला तरी कोणता यायचीच आहे. फोन करू का बाबा? नाही तर सोनूला पाठवू का बाबा? नाही नाही, तिचे कामं व्हायचे असतील. कामं झाले की येतो म्हणे ना. तिलाही माहित आहे आज अवस आहे तर येईल. नाही करत फोन. अरे कोणाचा फोन येत आहे? राधाताईचा फोन आहे ना आता. हा हॅलो, बोला राधाताई. हा वहिनी, कामात आहात का? हो, आता आज औषधीचा दिवस आहे तर कामातच आहो ना. बोला ना, कामही होतात आणि बोलणंही होते. काही नाही, आता कालही बोलणं नाही झालं, आता म्हटली आज फोन लावते. हो, मी लावली होती काल फोन तर फोन लागला नाही. हो वहिनी, तो माझा मोबाईल ना खराब झाला. हे ना परीनं असं हातातूनच फेकलं तर फुटला माझा मोबाईलच. अरे बापरे, लहान पोरांजवळ नाही द्यावा बाबा मोबाईल. नाही दिली होती वहिनी. तो ना टीव्हीच्या जवळच ठेवला होता. माहित नाही कसा कसा घेतला नंतर. हो म्हणूनच ना स्विच ऑफ सांगत होता. हो, मग ते सिम ना यांच्या मोबाईल मध्ये टाकला. आता थोड्या वेळात हे दुकानामध्ये जातील तर म्हटली थोडाशी लावून घेते वहिनीला फोन. हो, बरं झालं लावले तर. आज आवाज करत असणार नाही वहिनी? हो, आज आवाज करताना. तुमच्या इथं श्राद्ध राहते वाटते नाही? हो, आमच्या इथं 7वीच्याच राहते ना श्राद्ध. पण थोडा थोडा बनवला मग आजही. श्राद्धही राहते आणि औसेच्या दिवशी पण मग बनवा लागते थोडा थोडा. हो हो हो, बनवा लागते म्हणा औसेच्या दिवशी पण. झाला का स्वयंपाक वगैरे? हो, झाला वगैरे स्वयंपाक. आई बाबूजी ना ते नैवेद्य करत आहेत, पूजा वगैरे. बापरे, लवकरच झाला ना. थोडा थोडाच बनवा लागते ना वहिनी. आता तुम्हाला जास्त बनवा लागते औषधाच्या दिवशी, मग बोलवता ना तुम्ही. हो, मग एकटीच आहात की कोणी आले आहेत स्वयंपाकाला? सगळ्यांच्या इथं अवस करतात ना तर कुंतालाच बोलवली. पण ते पण याचीच आहे, कधी येते तर. वड्याचं पाणी वगैरे सातरली, भात आहे बनवायचा आणि पुरे आहेत ना, वडे आहेत बनवायचे. हो का? हो, खीरही झाली, वड्याचं पाणी सातरली, कढी पण फोडणी टाकली. का बरं, एकटी आहात तरी खूप काही केले ना. आम्ही तर तिघी जणी आहोत. पण एक जणी तुमच्या इथं मुलांना सांभाळावं लागते ना. हो, तरी पण आईनं थोडासा लसण बिसन चिरून दिला आणि पोरींना सांभाळला. अजून सगळं ठीक वहिनी? हो हो, सगळं ठीक आहे. तुमच्याकडे लाडू का करते? लाडूची तब्येत वगैरे कशी आहे? लाडू बाबा, लाडू राहिलीच नाही. लाडू आता खूप मस्त करते. इकडे जाते तिकडे जाते, हा सामान काढते तो सामान काढते. आपल्या आजीला ना परेशान करून टाकते. हो का? चला ठीक आहे ताई, मग मी सायंकाळी लावते फोन. हो हो वहिनी, ठीक आहे. आता जेवण वगैरे देतो आम्ही. हे मग दुकानामध्ये जाते. हो, करा जेवण वगैरे. बापा कोणता खूप वेळ लावली ना तू तर यायला. पटकन येतो म्हणत होती ना. ताई आधी असती लवकर, पण ना पिंकीचा फोन आला होता, तिच्यासोबतच बोलत राहिली. गुड्डीला म्हणे ताप येत आहे म्हणे कालपासून. तर म्हटली डॉक्टरकडे घेऊन जा बेटा म्हटली. गुड्डी सोबतही बोलली. जास्तच ताप आहे का? गावी बोलावून टाक नाही तर. बोलली ना मी तशी, तर म्हणते डॉक्टरकडे घेऊन जातो म्हणते. जर कमी नाही झाला तर मग उद्या येऊ म्हणे. हो बरोबर आहे ना. काका करायचं आहे ताई आता? मी म्हणलं ताईचा स्वयंपाकही झाला का बाबा? ताई म्हणे एलकुंता याचीच आहे. मी ताईच्या घरी लवकर गेलो होतो, हे याचीच आहे. आता उपाराचाही म्हटला तरी थोडा थोडा करावा तरी उशीरच होते. आणि वरून सगळं फरची पुसणं, घगरे बिगरे घासणं, सारण वगैरे सगळाच करावं लागला ना आज. हो, सणाचा दिवस राहिला तर सगळेच कामं करावे लागतात. काही नाही होत आता. आता फोन लावत होती का ताई? नाही, फोन वगैरे नाही लावत होती. राधाताईचा फोन आला होता तर त्यांच्यासोबत बोलत होती. का म्हणते लाडो? मस्त मस्त्या करते म्हणते, आपल्या आजीला परेशान करते म्हणते लाडो. का करू ताई आता? का कणिक वगैरे भिजवायची आहे का? नाही, कणिक बिनिक भिजवून झाली. आता ना तू एक काम कर, वड्याच्या भाजव कर आणि मग पुऱ्या लाटून घे ना, वडे काढायचे आहेत. पुऱ्या बनवायच्या आहेत का? हो, जास्त जण तर काही येत नाही तर म्हटली पुऱ्याच बनवून टाकू. पोळ्यापेक्षा नाही का 2-2 पुऱ्या दिला तरी जमते. काहून बोलवत नाही का यावर्षी ताई? हो बोलवतो, पण सगळ्यांच्या घरी अवस राहते ना, यायला नाही पाहत. जेवण झालाच म्हणतात. मग मानास्तव येतात तर थोडा थोडा जेवतात. मागच्या वर्षीचा खूप काही वाचला होता म्हणून म्हटली यावर्षी थोडा कमीच बनवते. आता वड्याचा पाणी वगैरे झाला फोडणी टाकून, शिजत आहे. खीर झाली बनवून, भात आहे बनवायचा ना, पुऱ्या आहेत ना, वडे बनवायचे आहेत. कोणता? भेंड्या कापसीन धुवून ठेवला हो मी. भेंडीची भाजी आहे का? हो, भेंडीची भाजी आहे आणि वड्याचं पाणी आहे. ठीक आहे ताई. कोणाकडे आहेत भेंड्या? तिकडे मागेच चूल पेटवला होता तिथंच आहेत भेंड्या पण. ताई हा कुकर लावली नाही तर? हो, डाळ शिजवली झाली वगैरे, डाळ शिजवून आता फक्त सवारायची आहे.
स्वयंपाक व्हायचाच आहे का बाबा आतापर्यंत? आधीच म्हटलं होतं लवकर स्वयंपाक कर म्हणून. हे शांताई ना, इकडे माणसाच्या पोटात गुडगुड 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 सुरू आहे. अजून किती वेळ लावते तर माहित नाही. का झाला पप्पाजी? काहून चुपचाप बसले आहात? भूक लागली का पप्पाजी? हो ना गा, भूक लागली ना आता. किती स्वयंपाक बाकी आहे बघ बरं. होत आला ना पप्पाजी, आता स्वयंपाक होत आला. विशाल, थोडासा चहा बनव म्हण बरं तुझ्या मम्मीला. हो ठीक आहे ना पप्पाजी, सांगतो. ते झाले का तोरण बिरण बांधलं का? हो दरवाजाला लावून झाली ना तोरण. हो, चहा बनवू का? अरे बाबा, का विचारून राहिली चहा बनवू का म्हणून? बनव ना. आणि शांता, किती वेळ आहे स्वयंपाकाला? लवकर कर ना बाबा, झाला असेल तर. हो, झाला आता नैवेद्याचाच काढत आहो. तर मी म्हटले चहा वगैरे पिऊन घ्या. पूजा करायलाही अर्धा तास लागते ना. तर विचारावं लागते का? तुला तर माहित आहे. बनव ना चहा. हो बाबा, बनवत आहे. तुम्ही पण ना एक दिवस उपाशी नाही राहू शकत. बाप रे बाप, कशी हालत झाली तुमची. काही समजत नाही तुमच्या तर. आता जास्त ठिठुली नको उडू बापा. आता नाही होत मला उपवास, तर का करू? चला ना तो तिकडे चहा प्यायला. झाला पण का चहा? हो झाला. काय हा, किती शहाणी आहे तू. चहा बनवू नाही टाकली न विचारायला येते इथं चहा बनवू का म्हणून. मजा घेत आहे तुमची थोडी मी. हा, घे मज्जा घेऊन टाक. विशाल, तू घेते का चहा? नाही असेल तर राहू दे ना मम्मी. नाही आहे ना. शांता, इकडेच पाठव ना चहा माझ्यासाठी. आता मी तिकडे नाही घेत. बाप रे, आता तुम्हाला चालू नाही होत का तिकडे? तसा काही नाही, होते चालू, पण पाठव म्हणलं इकडेच. ठीक आहे विशाल, चहा आण आपल्या पप्पाजीसाठी. हो. आणि हा सोनू का करत आहे? हारी तयार करून राहिला ना. व्हायचेच आहेत का त्याचे हार बनवून? एक झाली, दुसरी बनवत आहे.